नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. या 26 तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर संभाजीनगर, मालेगाव, त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ यामध्ये 26 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सरळला एक सांगू इच्छितो, जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू, जिल्ह्यावर घेऊ. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्याच्यानंतर लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर जत, मिरज, वाळवा, त्याच्यानंतर तोच पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं, कोकणपट्टीकडं, मुंबईकडं, तसेच नाशिककडं, म्हणजे सगळं जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या 3 दिवसामध्ये दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, सटाणा, मनमाड, त्याच्यानंतर नगर जिल्हा, संगमनेर, त्याच्यानंतर मुंबई, कोकणपट्टी, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे, विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, ह्या 3 दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका, कारण की झाडावर विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबू नका. परत सर्वांनी सांगू इच्छितो, या पावसामध्ये काही काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे नाशिककडे पडणार आहे. नाशिकला पाऊस पडल्यामुळं ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे. जायकवाडी धरणं 100% भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचे पाणी देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.